सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। ज्या पद्धतीनं नातेवाईकांनी आणि आपल्या लोकांनी तक्रार दिलेली आहे त्या पद्धतीने ती तक्रार पूर्णपणे घेतलेली आहे। हा पहिला मुद्दा। त्यानंतर त्यामध्ये जे कोणी त्यांनी हे केलेलं आहे आणि घडवून आणलेलं आहे त्या सगळ्यांवर आम्ही निश्चितच कठोर आणि कारवाई करणार आणि शेवटपर्यंत हा गुन्ह्याला शिक्षा लागेल त्यापर्यंत आम्ही पर्सनल त्याच्यावर लक्ष ठेवणार। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे पोलिसांनी। बाकी आम्हाला काही कोणाशी घेणं देणं नाही, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, कारण की आमचा जो वाघ होता, देव माणूस होता, त्यांनी त्याला घालवलाय, म्हणजे त्यांना पण पोलिसांनी घालवलं पाहिजे, त्याला शिक्षा ही द्यायलाच पाहिजे। सकाळी 7 वाजल्यापासून 2 तासांनी भेटेल, 2 तास द्या आम्हाला, 3 तास द्या आम्हाला, हेच उत्तर भेटेल। चालू ठेवणार आम्ही। खरं तर आज सकाळचा फोन आल्यानंतर अत्यंत पायाखालची वाळू सरकली की आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि एकदम निष्ठावंत कार्यकर्ता मंगेश याची निर्गुण हत्या झाली। त्यानंतर पूर्णपणे खोपोलीतलं वातावरण, शांतता पूर्णपणे बिघडलेली आहे। मी संपूर्ण पोलीस शासनाला सुद्धा विनंती करतो की आपण जे आरोपी आहेत, ज्यांची नावं आहेत, फिर्यादींनी जी नावं दिलेली आहेत त्यामध्ये पूर्णपणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांचं नाव आहे, त्यामध्ये बरोबर रवींद्र देवकर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे त्यांचं नाव आहे, त्यांच्या मुलांचं नाव आहे, तर त्यांना ताबडतोब त्यांनी हजर करावे आणि आमच्या या भ्रूण हत्येला आम्हाला न्याय द्यावा सर्वांनी। आता गेले मला वाटते 7 वाजता झालेले आहे आणि 4 वाजलेले आहेत आता, तर एकंदर मला वाटतंय 9 तास झालेले आहेत आणि 9 तासामध्ये पोलिसांकडून फक्त आम्ही पथक पाठवलेले आहेत, 10 पथक पाठवले, 5 पथक पाठवले, अशाच फक्त आम्हाला आहे की जर तुम्ही त्याच वेळेला जर नाकाबंदी करून किंवा जर यंत्रणा हरवली असती तर तुम्हाला आरोपी ताबडतोब मिळालेले असते। आम्ही सांगत होतो की ह्या गाडीतून, तिथले कार्यकर्ते आमचे सांगत होते, तिथले लोक सांगत होते की बाबा ह्या गाडीतून कार्यकर्ते इथून जे काय ज्यांनी हत्या केलेली आहे ते तिथून आरोपी पळालेले आहेत। तर परंतु प्रशासनाने, पोलीस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाहीये। त्यांनी आतापर्यंत FIR ला लागलेला 4 ते 6-7 तासाचा वेळ, त्याचबरोबर आता जो काय जनसमुदाय हे केलेला आहे त्यांचं प्रक्षोभक तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये जर दाखवलं तर अत्यंत लोकांची भावना तीव्र झालेली आहे आणि आमच्या खोपोलीची शांतता पूर्णपणे यामध्ये बिघडलेली आहे। आज जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे, आमचा मंगेश तालुके ह्याची जी काय निगरून हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे। जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेशची 2री टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी। आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला, त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी, आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे
ह्या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर त्यांचे करते करविते इकडं सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे. आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांनाच विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं 2-3 हजार लोकांचा मॉब, महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या. आज मी असेल, आप्पा असतील, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांची आता समज काढली. ते कोण इथं हलायला तयार नव्हते, परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे म्हणून करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली. आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूरवरनं आता आणतो आहे. त्यानंतर आम्ही सगळे तिथे जातो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करू. आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे, कारण तो ज्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असा आता संबोधलं गेलेलं आहे, कारण त्याच्याकडं काल तक्रार दिली गेली, त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे त्या हिरेनी. परंतु हिरे हा त्यांचा मित्र, त्यांच्या पार्टीला बसणं, उठबस करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीला, आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे. आणि आमच्या SP मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा. मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल, परंतु सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत, मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे, जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती. माझा मंगेशची निर्गुण हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आम्ही सगळेच या ठिकाणी जाहीरपणे आम्ही पोलीस स्टेशनला सांगितले, ज्या ज्या लोकांवर FIR दाखल झालेली आहे त्या सर्वांना उद्यापर्यंत अरेस्ट सकाळी नाही केली. आता आम्ही अंत्यविधीला सगळे निघालेलो आहोत, परंतु उद्या 11 वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी बसणार आहोत. जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे आता आणि बाकी आरोपी रात्रीतनं अरेस्ट होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण जोपर्यंत सुधा घारे आणि सगळे आरोपी, भरत भगत असेल, रवी देवकर असेल, या सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या मंगेशला त्या ठिकाणी त्यांनी निर्गुण हत्या त्याची करण्यात आलेली आहे. आम्हीसुद्धा वाघाचे बच्चे आहोत. जोपर्यंत मंगेशला झाल्यावर अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे, त्याची जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे, याचा जोपर्यंत यांची राख रांगोली केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी ही घटना घडलेली होती. या अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 6 आरोपी नावानिशी आणि 4 अनोळखी असं लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांची 8 पथक तयार करण्यात आलेले आहे जे की आरोपीचा शोध घेत आहे. सोबतच आपली फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती. त्यांची सुपरविजनमध्ये जे सॅम्पल्स आहे, फॉरेन्सिक सॅम्पल्स, ते सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. आपण लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू. सर, मोटिव्ह काय याच्या मागचा आहे? जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही ते मोटिव्ह याच्यात फॅक्ट्स जे आहे की ते असं आहे की जे मयत व्यक्ती आहे तो शिवसेना शिंदेगडची त्यांची बायको यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे आणि जे आरोपी व्यक्ती आहे त्यांची बायको त्याच वॉर्डवरून एक नगरसेवकची प्रत्याशी होती.